काल खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि तेवढाच चांगला हा फटका होता. व पिच बरोबर बॅटवरती मिडल करत असताना लॉंगच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. शॉफल अगोदर झालाय स्लॉक स्वीप एलिव्हेशन हवेमध्ये हा फटका क्षेत्ररक्षक मिड विकेटला पोहोचला. हाताचा पिसारा फुलवला तर पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. षटकाराचा प्रत्युत्तर देतोय केतन म्हात्रे. सिद्धूच्या खेळी संत दुसरा धक्का. तर 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतलाय सिद्धू भोईर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बाहेरच्या बाजूने वळणारा हा चेंडू आपण बघितला. केतनचा बॅटवरती मिळत नव्हता. एलिव्हेशन कमी. मिड विकेटला उमेशने खूप चांगला झेल टिपला आणि सिद्धू देखील माघारी परतला. केतनला मिळणारे पहिलं यश, कारण पहिल्या षटकामध्ये एक कॅच देखील ड्रॉप झाली होती. जो रोहित पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन येत आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू केतनचा. फुलर लेन बॅटची खालची गाड्या घेऊन पाठीमागे थर्ड मॅन मध्ये धाव घेण्याची संधी नव्हती या ठिकाणी. हा चेंडू देखील निर्धाव. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 8च्या सरासरीनं 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावदेवी 12-13 नागाव संघाची धावसंख्या. तर 24 ही धावसंख्या आहे धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळेंच्या विरोधात या पहिल्याच लढतीमध्ये आजचा दुसरा दिवस सूर्यदेवतांचं नक्कीच आता आगमन होत असताना संपूर्ण हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानाला आपण अगोदर जर बघितलं असेल तर बाग मैदान देखील म्हटलं जायचं, परंतु 2 ते 3 वर्षापूर्वी या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींचं नाव या क्रीडांगणाला देण्यात आलं. 24 धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि आता येत आहेत बॉलिंग मार्क वरती डावखुऱ्या त्याचे मीडियम पेसर जीत भोईर. समोरच्या कडून सचिन साठी सचिन पाटील झालेत 4थ्या क्रमांकावरती. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. पहिला चेंडू फॉलो केलं लगेच जीत भोईर यांनी. जसं आपण बघू शकाल रिव्हर्सचा स्टान्स पवित्रा त्यांनी घेतला. तसा आउटचा लेग स्टंप चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव सचिन पाटील साठी. पॉइंट देखील आहे सचिन साठी. शफल ऑन बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. टप्पा पडला उचलून आता फेक करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला लगेचच फेकी केली. सातत्यानं आपण बघू शकाल अशी फेकी करत असताना जेव्हा चेंडू नॉन स्ट्रायकिंगला मात्र येतो थ्रो केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला देखील लगेच ते स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फेकी करतात. चपळाई तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळेंकडे. धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. रोहित पाटील ज्याला एक जीवदान पहिल्या षटकामध्ये मिळालं होतं तो रोहित सध्या स्ट्रायकिंग एंडला. जीत भोईरच्या विरोधात डावखुऱ्याचा गोलंदाज जीत, त्याच्या विरोधात हा डावखुऱ्याचा फलंदाज रोहित पाटील. ऑन साइडला आपण बघू शकाल 4 क्षेत्ररक्षक रोहित साठी.
शफल अगोदर झाला ऑन साइडला उचलला चेंडूला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा पार रोहितच्या बॅटमधून षटकार. शफल झाल्या अगोदरच आणि वी शेप मध्ये बॅट वरती मिडल करत असताना उचलला चेंडूला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. विकेटला किरणला आपण बघतोय ते त्या ठिकाणी आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. फुल टॉस ऑन साइडला दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार हा देखील षटकार. ओव्हर द विकेट ट्रॅक चेंज केला जीत यांनी. शफल अगोदरच झाले रोहित. फुलर लेंथ हा चेंडू सरळ पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. अर्थातच 6 धावांकरिता. चुकीचा चेंडू योग्य समाचार लागोपाठचे 2 षटकार आणि जी धावसंख्या कुठेतरी विखुरलेली पाहायला मिळते तिला आता नक्कीच पुढे नेत असताना रोहितने 2 षटकारांच्या मध्ये नेऊन ठेवलंय 37 या आकड्यावरती. 37 आतापर्यंत षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहितला जीवदान पहिल्याच षटकामध्ये देण्यात आलं होतं किरण म्हात्रेकडून. शफल पुन्हा एकदा फुल टॉस हा देखील चेंडू लॉंग लेगला टप्पा घेतला त्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. 2 षटकारांनंतर हा चौकार. विकेटने हा देखील चेंडू रिप्ले मध्ये आपण बघतोय खूप जास्त बाहेर गेले. पुन्हा एकदा आपण बघितला फुल टॉस हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लॉंग लेग मधून टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार करत असताना चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 41 या आकड्यावरती आमच्या समवेत अक्षय म्हात्रे आहेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांचं देखील स्वागत या पहिल्याच लढतीमध्ये. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. शफल पुन्हा एकदा झाला फुलर लेंथ आता देखील आणि मिस होत असताना आपण बघतोय सध्या फलंदाज रोहितला हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि या षटकामध्ये धावसंख्या आली ती म्हणजेच आपण बघितली तर 17 धावा आणि एकंदरीत जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा गावदेवी 12 नागाव संघ तो म्हणजेच 41 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. DJ 41 in धावसंख्या आफ्टर 4th ओव्हर लॉस ऑफ फॉर दी सेकंड विकेट. 2 गडी बाद 41 ही धावसंख्या धावफलकावरती. स्लॉगरचं हे षटक असेल 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या या ठिकाणी उभारली जाईल कारण निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळेना देखील एक ताकदवान संघ आणि या संघाच्या विरोधात आपण बघितलं आतापर्यंत आपण बघितली तर 10.25 ची सरासरी पाहायला मिळते बॅटिंग करत असताना नागावची. 41 वरती नेऊन ठेवलं रोहितने काउंटर अटॅकला आता सुरुवात केली. या अगोदरच्या षटकामध्ये आपण बघितले 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. सचिन पाटील असतील आता स्ट्रायकिंग एंडला तयार होत असताना उमेश एक जलद गती गोलंदाजी या स्लॉगर मध्ये. राऊंड विकेटने पडले गावींकडून सज्ज होतोय. फुलर लेंथ होता ड्राईव्ह करतात खोदून काढलं होतं अक्षरशः चेंडूला ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं होतं उमेशने. मिड ऑफच्या दरम्यान हा चेंडू एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 42. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTC या वाहिनीद्वारे यशाची उंच भरारी ही देखील वाहिनी घेते. 3 ते 4 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला ग्लोबल करण्याचं काम ही वाहिनी करते. या वाहिनीचे फाउंडर CEO जल्पेश भुईर, सूरज म्हात्रे आणि त्याचबरोबर आशिष भोईर यांचं खूप चांगलं योगदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी. तयार होत असताना उमेश राऊंड विकेट
शफल झाला ऑन साइडला हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक. इट्स अ ह्यूज हिट 6. तर आदरणीय रमेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना दादांचं मनपूर्वक स्वागत. विनंती करत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हा षटकार आपण बघितला आणि या षटकाराने धाव फलक आता जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 48 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग करत असताना, कारण त्याला जीवदान दिलं. आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद या मॅच मध्ये पाहायला मिळाला रोहित पाटीलला देत असताना पहिल्या षटकामध्ये किरण म्हात्रे. आणि त्यानंतर आपण बघितलं आतापर्यंत ही धावसंख्या, आतापर्यंत त्याने धावसंख्या उभारली ती म्हणजेच 39 वरती इंडिव्हिज्युअल खेळतोय रोहित पाटील. व पिच होता ऑफ साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये खेळले होते. डीप मध्ये किरण आहेत, उचलला नॉस टाकेला फेकी फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स. खूप चांगलं गॅदर करत असताना उमेशने रन आउट केल्या ठिकाणी सचिन पाटीलला फलंदाज बाद. एक जम घेतली होती एकाच हाताने गॅदर करत असताना यशांवरती चेंडू त्यांनी फेकला रनआउटच्या स्वरूपात. फुल टॉस आहे, स्लॉक स्वीप. गॅप मध्ये हा चेंडू मिड विकेटला टप्पा घेऊन सीमारेषा पार करेल. 2 क्षेत्ररक्षकांमधून हा चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. पण धावा ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. रोहित पाटील आतापर्यंत खेळतोय 44. 44 वैयक्तिक धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. तयार होत असताना उमेश सफल झाला. फुल टॉस ऑन साइडला वळवलाय आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक रोहित पाटीलच्या नावावरती. थँक्यू. कॅच सोडली पहिल्या षटकामध्ये आणि आतापर्यंत 50 ही धावसंख्या वैयक्तिक त्याची पाहायला मिळते. मॅग्निफिसंट. नागावला नेऊन ठेवलं आणि 59 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधला. उमेश पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग मार्क वरती. शॉप झाला ऑन साइडला टर्न करत असताना चेंडू अलॉंग दी कार्पेट डी मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला फेकी फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स आणि त्याच कारणास्तव 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना फलंदाज प्रितेश आणि रोहितला आपण बघतोय. रोहितने वैयक्तिक 52 धावसंख्या उभारली आणि या 52 धावसंख्येच्या जोरावरती आज जाऊन पोहोचलाय गावदेवी 12-13 नागाव संघ. 61 या आकड्यावरती आता लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 62 धावसंख्येचं निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघासमोर. पुढची लढत ओवे आणि खिडकाळीमध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन नाणेफेकीसाठी ओवे हा रायगड विभागातील तुम्हाला संघ पाहायला मिळेल आणि ओवेच्या विरोधात खिडकाळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी आपण लवकरात लवकर या.
तर एक पारितोषिक आहे जे कटआउट तुम्ही बघताय डाव्या बाजूने तिसरा अर्थातच श्री विजयजी ठाकूर यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर श्री जय पिंटू मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कुमार आहेत कुमार जय पिंटू मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. खिडकाळ आणि त्याचबरोबर ओवेचे कॅप्टन टॉस साठी आपण लवकरात लवकर या. ओवे हा संघ पाहायला मिळेल रायगड विभागामधील आणि त्याचबरोबर खिडकाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. 61 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 62 धावसंख्येचा आता लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ते म्हणजेच निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघासमोर. तुर्तास सामना पाहत स्पर्धा आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2020-21 हे दुसरं पर्व. असा दुसरा दिवस ही पहिलीच लढत तुमच्या समोर. काय घडेल काय बिघडेल इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती मॅन फ्रॉम भोपाळ विनोदजी पाटील सर यांना. धन्यवाद. Thank you very much, Karan. Thank you very much, DJ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणरायाला वंदन करून पडलेगाव व देसाई गावच्या ग्राम देवतेसमोर नतमस्तक होऊन व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडारसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2021. सुंदर सुबक अत्यंत मनमोहक आणि शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं आयोजन याची देही याच डोळा क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत दोन बलाढ्य संघ आणि दोन्ही संघ यंदाच्या हंगामात खूप जबरदस्त फॉर्म मध्ये पण नागाव संघाने वाकण संघासमोर टार्गेट ठेवलेले ते म्हणजे एकूण 62. तर सामना सुरू होतोय. स्ट्राईकला जीत नॉन स्ट्राईकला केतन गोलंदाजी मार्कर गोलंदाज सूरज मडवी या ठिकाणी सज्ज होतोय. 62 धावा करायच्या आहेत आणि सलामीला जीत येतोय. राऊंड द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ स्टंप वरती होता. खाली बसून गुडघ्यावर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जीत भोईरच्या ठिकाणी फसतोय. हा डॉट चेंडू येतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर प्रथमच यंदाच्या अंगामध्ये एकमेकांच्या समोर येत आहेत. दोघांच्या नावावर 3-3 चॅम्पियन पद आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ. यावेळेस मात्र मिड विकेट निवडलाय. वॉट शॉट. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर षटकाराने अकाउंट ओपन करतोय स्वतःच वाकण संघाचा. दरम्यान मंचावरती ज्यांचं आत्ताच आगमन झालं खेडकाळे गावचे अभिमन्यूजी पवार यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अनंत म्हात्रे हे देखील पडलेगावचे मान्यवर मंचावरती आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंप होते त्यानंतर फुलरचा चेंडू समोर खेळले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस मात्र मिस केलंय. खरं तर खूप आधी खेळले. खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सूरजचं. पहिल्या सत्राचं आकर्षण म्हणजे रोहितचं अर्धशतक. यंदाच्या हंगामात हा खेळाडू सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. वय वर्ष 20. खरं तर गतवर्षी त्याला संधी मिळाली पण गतवर्षी त्याची कामगिरी चांगली झाली नाही. पण यंदा त्याची बॅट चौकार षटकारांचीच भाषा बोलते आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक या रोहितने झळकावलं. स्वीप केलाय यावेळेस मात्र
ज्या फटक्याच्या शोधात पहिल्या चेंडूवरती होते तो मात्र आता येतोय. या फटक्यावर 4 धावा मिळत आहेत जीतला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे खेळले, शफल झाले, या फटक्यासाठी जागा बनवली. हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी या चेंडूला पाठवलं. सूरज पुन्हा एकदा, यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे अपील केलं जातंय, पण पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम नाही. पंच सांगतायत हा चेंडू फॉरआर्म्स वरती लागलेला आहे, त्यामुळे नक्कीच हाताच्या पंजाला जर लागला असता किंवा बॅटवर आला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, पण आपण पाहिलं तर फॉरआर्म्सवर हा चेंडू आदळतोय, त्यामुळे इथे हा फलंदाज बाद नसेल. धावसंख्या 10 वर स्थिरावलेली तुम्ही पाहू शकाल. कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळले असते, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. ॲक्शन रिप्ले GTCच्या माध्यमातून आमच्या सोबत प्रथमेश गायकर, त्याचबरोबर समाधान उर्फ सॅम. हा चेंडू रिव्हर्स, यावेळेस मात्र टायमिंग जबरदस्त होता. ज्या फटकाच्या शोधात होते तो मात्र आता येतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. दिले चोख प्रत्युत्तर आणि दुप्पट धावा या ठिकाणी येत आहेत 14. तर रमेश पाटील यांना विनंती करणं, आपण नाणेफेकीसाठी यायचं, आपल्या शुभास आपण नाणेफेक करायचे. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर कट, वॉट अ शॉट, नजाकत होती, तंत्र शुद्ध कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळले. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे या फटक्यासाठी जागा बनवली. ऑफ स्टंप वरती हा चेंडू होता. ही सोळख आहे केतन मात्रेची. चेंडू ऑफ स्टंप मध्ये होता, यावेळेस मात्र बॅकफुट वर गेले, स्क्वेअर कट. किती वेगाने हा चेंडू पाठवला सीमा रेषे बाहेर. रमेश पाटील यांना विनंती करणं, आपण आपल्या शुभासे टॉस करायचं आहे. तर राखीचं स्वागत चौकारने केलंय, स्वतःचं अकाउंट ओपन केलंय केतनने चौकारने. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 18च्या घरात. राकेश देसाई गाविणकडून हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते पण त्यांना चकून चेंडू सीमारेषे बाहेर. सलग दुसरा चौकार केतन म्हात्रेच्या बॅट मधून. टॉस ओवे संघाने जिंकलाय. चेंडू हवेत आहे, यावेळेस मात्र केतनला परतावं लागेल. 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावल्यानंतर केतन मात्र या ठिकाणी बाद होतोय. मैदानावरती पहिला धक्का लागतोय. 22 या धावसंख्येवरती ओवे संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केतन बाद झालाय. पहिला धक्का लागलेला, 2 चौकार लागल्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा प्रकारे हा पहिला गडी बाद होतोय. निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकण संघाचा. मैदानावरती अविनाश येतोय,
खरं तर ऋषी भोईरच्या अनुपस्थितीमध्ये संघ यंदा खेळतोय. यंदा नक्कीच ऋषी भोईरचं कर्तव्य आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ देता येत नाही आणि नक्कीच त्याचा साखरपुडा म्हणजेच रिंग सेरेमनी देखील होणार आहे काही दिवसातच आणि त्याची तयारी देखील त्याला करायची आहे. आणि बऱ्याचदा खेळाडू जेव्हा लग्न जमतं तेव्हा ते खेळणं थांबवतात, उन्हामध्ये येणं थांबवतात, कारण रंगावर त्याचा परिणाम होतो असं प्रत्येकाला वाटतं. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या लग्नात साखरपुड्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने दिसायला हवं. निश्चितपणे जाऊया मॅचच्या दिशेने. हा चेंडू हुक करतायत फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यानच्या काळात मात्र पूर्ण होत आहेत या 2 धावा. आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 करायच्या 62. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 38 धावांची गरज असेल. स्क्रीनवरती पाहू शकाल आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्कोअर कार्ड. हे वैशिष्ट्य आहे GTCचं. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट उंच भरारी घेते. चेंडू यावेळेस मात्र LBWचं अपील केले गेले. पंचांनी अपील फेटाळलेलं आहे, आउट अपील. मंकड विकेटचं नक्कीच आपण काल देखील हा नियम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला. खरं तर मंकड विकेट घेताना गोलंदाजाने जर आधी वॉर्निंग देणं गरजेचं आहे. नक्कीच पंचांनी बघा हे अपील का स्वीकारलं नाही किंवा अपीलचा विचार का केला नाही, कारण गोलंदाज चेंडू डिलिव्हर करताना अगदी पंचांच्या ते समोर आले, त्यामुळे पंचांना इथे हा निर्णय देता आला नाही. बऱ्याचदा फॉलो थ्रू मध्ये अशा गोष्टी गोलंदाजांकडनं घडत असतात, पण या घडायला नको आहे, त्याचं नुकसान होऊ शकतं. इथे मात्र टायमिंग झालं नाही, बॅटची कडा लागून चेंडू शरीरावर येतोय. काय कमबॅक आहे बघा राकेशचं. खरं तर त्याच्यावर आधी प्रहार केला गेला, सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार, मात्र त्यानंतरचं कमबॅक बघा. 4 चेंडूत फक्त 2 धावा आल्या. मंकड विकेट बाबतीत तुम्हाला एक नक्कीच नियम पोहोचतो तुमच्यापर्यंत की गोलंदाजाने नक्कीच आधी फलंदाज जर पुढे जात असेल नॉनस्टॉक इंडचा तर एकदा त्याला वॉर्निंग देणं गरजेचं आहे, पंचांच्या ते निदर्शनात आणणं गरजेचं आहे. आणि वॉर्निंग दिल्यानंतरही जर फलंदाज ऐकत नसेल तर मात्र गोलंदाज त्याला बाद करू शकतो आणि पंच त्याला बाद नक्कीच तिथे बाद दिलं जाईल, पण तो चेंडू काउंट केला जाणार आहे. लक्षात असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारे चेंडू काउंट केला जात नाही. त्याचबरोबर जर वारंवार एखाद्या गोलंदाजाने प्रयत्न केला, फलंदाज क्रीजमध्ये असताना देखील चेंडू त्या ठिकाणी यष्टांवर लावला तर तिथे तो नो चेंडू दिला जाईल. एकदा दोनदा नक्कीच वॉर्निंग दिली जाईल, पण वारंवार जर तसं केलं गोलंदाजाने तर तो चेंडू नो का डेट दिला जाईल रे. तर 2 वेळा जर अशा प्रकारे चेंडू जर लावला तर तो डेड असेल, पण तिसऱ्यांदा जर तसा प्रयत्न केला आणि फलंदाज क्रीजमध्ये असेल तर नो चेंडू दिला जाईल. मंकड विकेट म्हटलं की खरं तर त्याचा एक इतिहास आहे, एक गमतीशीर इतिहास आहे. आणि विनू मंकड जे भारतीय गोलंदाज होते त्यांनी 13 डिसेंबर 1947 बिली ब्राउन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद केलं होतं. भरपूर आलोचना त्यांची झाली, पण एक व्यक्तीने समर्थन केलं, डॉन ब्रॅडमन यांनी, आणि तिथून विनू मंकड यांनी ज्या प्रकारे फलंदाजाला बाद केलं तिथून मंकड विकेट हे नाव प्रचलित झालं या विकेटला. चेंडू यावेळेस मात्र भन्नाट वेगाने सूरज येतोय दुसऱ्या षटकामध्ये. सुरुवात चांगली केलेली आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकात त्याने डॉट चेंडू सुरुवात केली होती, पाहू शकाल किती वेगवान चेंडू होता. मिडल स्टंपवरनं हा चेंडू थोडासा बाहेर निघतोय. राऊंड द विकेट येत आहेत. समोर अविनाश भोईर, धावसंख्या 24 आहे धावफलकावरती. हा चेंडू स्लोअर वन होता, ऑन साइडला खेळतायत. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक खूप दूर होते, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण तोपर्यंत 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. धावांची गती तुम्ही पाहू शकाल 13.50 आणि 36 धावा अजूनही हव्या 16 चेंडूमध्ये.
हो, यावेळेस मात्र वेगवान व्हेरिएशन बघा, प्रत्येक चेंडू भिन्न प्रकारचा टाकण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे विविधता असणं फार गरजेचं आहे. अचूकता वेदकता तर असायलाच हवी, पण त्याचबरोबर त्याच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याची कला त्याला आत्मसात करता यायला हवी. या चेंडू समोर खेळतात कव्हरच्या दिशेने, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण नकार दिलाय आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. ती म्हणजे आपण पाहतात यावेळेस 28. आमच्या सोबत गुणसंख्या लेखक अक्षय आहेत. खूप चांगली कामगिरी अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चांगलं काम करतोय. हा चेंडू यावेळेस खाली राहिला, खरं तर पूल करायचं होतं पण चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. हा डॉट चेंडू, या षटकातील हा डॉट चेंडू आपण बघतो तिसरा चेंडू डॉट आहे. फक्त 4 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 14, पण पहिल्या षटक हे पॉवर प्लेचं होतं आणि आता मात्र पॉवर प्ले नंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू फुल टॉस, फलंदाज बाद होतोय. अविनाशला बाद केलंय, जो अविनाश या मैदानावरती एक धावेसाठी संघर्ष करत होता, चेंडू मिडल करण्यासाठी संघर्ष करत होता. त्याचा संघर्ष इथे संपुष्टात येतोय, त्याचा यष्ट्या त्याच्या उद्ध्वस्त केल्यात. पाहू शकाल हा चेंडू फुल टॉस होता, मिडल स्टंपवर जाऊन आदळलाय आणि इथे अविनाशच्या खेळीचा अस्त होतोय. हा दुसरा धक्का निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकण संघाला लागतोय 28 या धावसंख्येवरती. आशेची किरण मात्र मैदानावरती या नागाव संघासाठी निर्माण झालेली आहेत. कारण आता 12 चेंडूत करायच्या 34 धावा. आस्किंग रेट आहे 17.00. 12 चेंडू 34 धावा होणार का हा प्रश्न आहे. मात्र बघूया, यंदा 12 चेंडूत 38 धावा होण्याचा विक्रम केला होता. खरं तर देवीचा पाडा संघाने राम म्हात्रे उर्फ गोट्याच्या फलंदाजीने खरोखर वडवलीचं मैदान गाजवलं होतं. तर गोलंदाजी मार्कवर रोहित. हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, जीतने जाऊ दिला, वाईटचा इशारा आहे तो पंचांच्या भूमिकेत. सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप संघासाठी जबरदस्त क्रिकेट ते खेळलेले आहेत. एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे असे सुभाष पाटील, जे JP पॅनेलचे प्रमुख पंच आहेत. आणि त्याचबरोबर ऋषिकेश देसाई मॅन फ्रॉम डोंबिवली पश्चिम, हे देखील अत्यंत चांगली कामगिरी करतात. काल प्रसाद सहस्त्रबुद्धे होते, त्यांच्याऐवजी आज ऋषिकेश देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू आलाय, त्यामुळे 33 धावांची गरज. हा चेंडू यावेळेस मात्र खूप चांगला कमबॅक आहे. ऑफ स्टंपवरती हा चेंडू होता. आधीचा चेंडू दिशाहीन लेग स्टंप सोडून जाणारा. पाहू शकाल रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू होता. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहू शकाल, अत्यंत चांगले ॲक्शन आहे. हा चेंडू समोरून अगदी टेक ऑफ घेतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय जीत भोईरचा. हा डॉट चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 33 धावांची गरज विजयासाठी. हो, यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. चेंडू सीमा पार
A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जे नुकसान भरपाई आहे या चेंडूवरती केलेली आहे. षटकार. इक्वेशन आता मात्र बदलते. हो यावेळेस मात्र नोचा इशारा आला, चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने, कमरेच्या वर हा चेंडू होता आणि आता मात्र इथून या सामन्यामध्ये कमबॅक करतोय निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ. फ्रीडचा इशारा आलाय, एकूण धावा मिळतील 5 आणि आता मात्र इक्वेशन तुम्ही बघा 23 धावांची आता गरज असेल आणि आता फ्रीड आहे. जीत भोईर इथे मात्र 22 धावांची गरज आहे, कारण 5 धावा इथे आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये हा चेंडू किती वर होता कमरेच्या. आणि यावेळेस जीतने मात्र या खराब चेंडूचा योग्य समाचार घेतलाय, चेंडूला पाठवलं सीमा रेषे बाहेर. फ्रीडचा इशारा आलेला आहे आणि बघूया फ्रीड वरती काय घडतंय. जीत या फ्रीडचा किती फायदा करून घेतोय. रोहित. हो यावेळेस मात्र फ्रीडचा चेंडू मिडल करता आला नाही, हा डॉट चेंडू. रोहित बॅटिंग तर जबरदस्त केली, पण गोलंदाजी मध्ये खरं तर कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय. नियंत्रण नाही आहे हातावरती, त्यामुळे आपण पाहिलं या षटकामध्ये थोडीशी नाट्यमय स्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरून टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. आणि पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला. काय जबरदस्त टायमिंग होतं, काय फुटवर्क होतं. एक आकर्षक, एक आक्रमक फटका आणि कॅमेरा वर्क बघा, खरोखर ही गगनचुंबी इमारत देखील तुम्हाला पाहायला मिळाली. हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला. काय नजाकत, काय ताकद, काय तंत्र या फटक्यामध्ये पाहायला मिळते. रिप्ले मध्ये बघा तुम्ही पाहू शकाल, आधी मागे आले आणि खरोखर लेग स्टंप वरती येऊन हा चेंडू कव्हरच्या दिशेने जीत दाखवतो या फटक्याच्या माध्यमातून. फक्त ऑन साइड नाही तर ऑफ साइडला मी किती चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. आणि या मैदानावरती खरं तर जीतने आपल्या संघाला विजयाच्या समीप आणलेले. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण पाहिलं तर 50 धावा झालेल्या आहेत आणि आता करायच्या आहेत 12 धावा विजयासाठी. हे षटक खूप महागडे ठरलेले आहे. खरं तर नागाव संघाच्या सूरजने मागच्या षटकात जी मेहनत केली होती त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी ओतलं जात आहे. रोहितने बॅटिंग खूप चांगली केली, पण गोलंदाजीमध्ये नक्कीच तो महागडा ठरतोय. यावेळेस मात्र मिस टायमिंग, टॉप एज लागतो, झेलची शक्यता आहे. झेल टिपलाय, अत्यंत चांगला झेल योगीने. आणि इथे मात्र जीत भोईरला परतावं लागेल. जीत भोईर नावाचं वादळ आता मात्र खेळाडू कक्षामध्ये येताना दिसेल. हा लागतो मैदानावरती तिसरा धक्का. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला. छत्तीस धावांची एक जबरदस्त वादळी खेळी साकारून
जीत भोईर डगआउटच्या दिशेने संकट मोचक त्याला म्हटलं जातं, तारणहार म्हटलं जातं. खरं तर संघाला त्याने तारलेलं आहे, पण अजूनही विजयाचा कळस चढवणं बाकी आहे. विजयाचा पाया तर जीतने रचून दिलेला आहे, पण इथून नागाव संघ देखील सामना जिंकण्याची ताकद ठेवतो. खरं तर 6 चेंडूत 12 धावांची गरज आहे. विकेट्स दोघांचेही समान आहेत. नाणेफेकीचा कौल हा वाकण संघाच्या बाजूने असल्या कारणाने नक्कीच इथे विकेट न गमावता त्यांनी जर 11 धावा केल्या तरी देखील ते सामना जिंकू शकतील. तर अखेरचं षटक सचिन घेऊन येत आहेत. सचिन पाटील स्ट्राईकला, यावेळेस मात्र फलंदाज किरण म्हात्रे. क्षेत्ररक्षणात तुम्ही पाहू शकाल डीप मध्ये जास्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला, एकच धाव मिळेल. इथे मात्र काय घडतंय, डायरेक्ट हिट झालंय और जो होता अच्छे के लिए होता असं म्हणतात. आणि खरं तर आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत आहेत किरण, आणि हा लागतो मैदानावरती चौथा धक्का. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल थोडासा गोंधळ उडाला होता क्षेत्ररक्षण करताना. थ्रो इतका वर होता, पण क्षेत्ररक्षकाने तो थ्रो गॅदर केला. बॅकअप देणार क्षेत्ररक्षक अमित होते आणि अमितने मात्र डायरेक्ट हिट केला. राहुल बाद होतोय आणि मैदानावरती आपण पाहतायत उमेश भोईर येत आहेत. उमेशने खरं तर यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आदर्श ट्रॉफी मध्ये त्याने त्याचा एक चेंडू जाऊन रजत मुंडेच्या चेहऱ्यावरती आदळला आणि खरोखर फार मोठी दुखापत रजतला झाली, पण रजत नंतर लगेचच परतला. पडद्यावर कुणी पाय ठेवू नका, हात लावू नका. डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र विनंती आम्ही करतोय. मैदानावरती उमेश येत आहेत स्ट्राईकला. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल डिप्लाय, वॉट कॅच. फलंदाज होतोय बाद आणि आता मात्र हा लागतोय 5वा धक्का उमेश भोईरच्या रूपाने. निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकण संघाला. दरम्यान गोपीनाथ खरबे दादांचं आगमन होतंय. विनंती करणं गोपीनाथजी खरबे यांना की आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि आता मात्र 4 चेंडूत 11 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. जीत बाद झाल्यानंतर मात्र नागाव संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलंय, पण मैदानावरती किरण म्हात्रे हा देखील एक चांगला फिनिशर म्हणून जाणला जातो. पण बघूया सामना तो फिनिश करेल का हा देखील प्रश्न आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या वरून हाय अँड हँडसम संघर्षमय षटकार. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा प्रकारे किरणने हा चेंडू ऑफ स्टंप वरना ऑन साइडला खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. आणि आता मात्र विजयश्री तो खेचून आणेल का. एक षटकार तर त्याने खेचलेला आहे, पण अजूनही 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3. आता मात्र वाकण संघ या सामन्यामध्ये कमबॅक करतोय आणि या षटकाराने आता मात्र विजयाचं स्वप्न दिसू लागलेलं आहे. राजीव भोईर नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत. या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी पारितोषिक देखील आलं होतं आणि काही क्षणातच ते इथे पोहोचणार आहेत. या संघाचे पॅकर पुरस्कर्ते. बघूया सामना कोण जिंकतोय. अजूनही 2 चेंडू मध्ये करायचे आहेत, माफ करा 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 5 धावा. स्ट्राईकला किरण म्हात्रे. राऊंड द विकेट. हो यावेळेस शफलून घ्यायचा प्रयत्न, पण दिशाहीन चेंडू असल्याकारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. आणि आता मात्र ही 1 धाव अवांतरच्या रूपाने येते. एक अवांतर धाव मोजावी लागेल, एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकावा लागेल. पाहू शकाल भरपूर
बाहेर हा चेंडू होता आणि आता मात्र 3 चेंडूत 4 धावांची गरज आहे विजयासाठी. हो 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 हो, बघा हा चेंडू गेलाय किती लांब आणि जाताना देऊन गेलाय विजयाचा हा जल्लोष वाकण संघाला. वॉट मॅच फिनिश केले किरणने आणि अशा प्रकारे निशांत इलेव्हन जी स्पोर्ट्स वाकण संघाने या स्पर्धेमध्ये विजयाचं अकाउंट ओपन केलंय आणि नक्कीच संकेत दिलेला आहे या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच आपला विजयी रथ पुढे नेऊ. वेल प्लेट वाकण संघ, हार्ड लक नागाव संघ. जबरदस्त सामना रंगला पण नक्कीच नागाव संघ कुठेतरी काही चुका घडल्या त्यांच्यातून आणि त्यामुळे पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं. एक जे पुरस्कार आहेत त्यांच्याकडनं पारितोषिक आलेलं किरणला आणि त्याचबरोबर जीतला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं दोघांनाही. तर यायचंय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करणार आहोत. खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रात रोहितने दाखवली होती. पहिल्या अर्धशतक झळकावलं होतं पण त्याला चोख प्रत्युत्तर देताना मात्र जीत भोईरने 36 धावांची जबरदस्त खेळी साकारली. तौसिफ तर ओवेस संघ, निकेश तौसिफचा संघ आणि आमच्या झहीरबाई यांचा संघ. तर मॅन ऑफ द मॅच जीत भोईर यायचं आपण आणि त्याचबरोबर किरण मात्र आपण देखील यायचं. आपल्याला कॅश प्राइज आहे. आपल्या संघाचे जे पुरस्कार जगदीश जी मात्रे आहेत यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे.